असं मी देवाच्या देवपूजेला बसले बरं तेवढ्यात तुमची हाक आली आणि आलं ना माझ्या अंगात. काय बोलतीस काय? म्हणून तर त्या वाऱ्याच्या नादात मी इथं आले. म्हणजे हरोळी दिल्याबरोबर तुझ्या अंगात वारं आलं. हा मावशे काय ग? आज बाजाराचा दिवस. बर सगळ्या पोरी नट्टापट्टा करून नाक्यावरती तुझी वाट बघताय. माझी वाट. तू घरात इतका वेळ काय करत होतीस? अगं काय करतेस म्हणून काय विचारती? हा माझ्या नवऱ्याचं उठलं होतं मी ती दाबीत होते. काय उठलं होतं? काय काय उठलं होतं? अगं तुला अवघड वाटलं का? अवघड वाटण्याचं का बोलतीस? अगं नवऱ्याचं डोकं उठलं होतं त्याला बाम लावून दाबत होती. म्हणजे नवऱ्याचं डोकं उठलं त्याला बाम लावून दिला दाबून दिलं मग तू बाजाराला आलीस. बरं काय विचार काढला? मावशे बाजाराला जायचंय तेव्हा सगळ्या मुलींनी काय काय माल घेतला तो विचार आणि लवकरात लवकर निघूया बाजाराला. माझ्या सर्वांची तयारी झाली. झाली. मी प्रत्येक मुलीला विचारते. विचार विचार. चला नंबर 1. काय ग मावशी? अगं लक्ष कोणीकडे आहे तुझं? ए मावशी बाजारची तयारी झाली ना? बाजारसाठी मला काय घेणार? माल घेतलाय ना? काय? माल घेतलाय 2 गोळे. कशाचे बाम गोळे? बामगोळे नाही, बामगोळे लावून काही आग पेटवायची आहे का? अगं कसं अगं लोण्याचे गोळे घेतले मी. लोण्याचे गोळे घेतले? या गिरायकाच्या मापाचे आहेत का? आहेत ना चांगले अर्धा किलोचे आहेत. अर्धा किलोचे? हा. अर्धा किलोचे. आणि ह्या बारक्या पोराला छट्टा केला तर काय करणार? अगं चांगलं कापून वाटून देणार मी. कापून देणार? बरं लोण्याचे गोळे घेतले. नाही, नेसलीस काय? नेसली ना. काय? साधी साडी नेसली. साधी साडी आणि गळ्यामध्ये टाकीना गळ्यामध्ये घातलंय मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाचं. नवऱ्याच्या नावाचं घातलं आणि मी काय शेजाऱ्याच्या नावाचं घातलंय का? शेजाऱ्याच्या नावाचं घालशील गळ्यामध्ये मंगळसूत्रच नाही तर तुझ्या. थांब नाक्यावरती. चला नंबर 2. काय ग मावशी? बाजारची तयारी. झाली. बाजारासाठी मला काय घेणार? मावशी आता झाला खरा उन्हाळा चालू म्हणून मी माल घेतले आज लस्सी. लस्सी आणि नेसलीस काय? नेसले ना. काय ग? मॅक्सी. आणि गळ्यात टाकीना गळ्यात दागिना पण घातलाय. टॅक्सी. टॅक्सी नाकात डिझल माग स्टिपनी पुढं कॅबिन आणि फिर बाजारात घुमलं. ए मावशी मी कशाला बाजारामध्ये फिरू ग? मग? या गवळणीच्या मेळ्यामध्ये तुला कशाला घेतलंय? तू होच मोर आणि बाजारामध्ये धक्के खा समोर हो. आणि तुझ्या मागणं येतोय. झाली माझी तयारी येते मी बाजार. थांब नाक्यावरती. चला बाजारची तयारी. झाली. बाजारासाठी माल. मावशे आज मी घेते माठावर माठ माठावर माठ माठावर माठ 3 माठ. खालचा माठ तर छिपून गेला असेल. माझ्या खालच्या माठाची अजिबात काळजी करू नकोस. का ग? माझा खालचा माठ लय भरभक्कम आहे. जरा सुद्धा तडा जायचा नाही. एवढा सुद्धा? एवढूसा सुद्धा नाही. जुंदरी माठ आहे जुंदरी. जुलमी माठ. हा जरा सुद्धा तडा जायचा नाही. बरं मी म्हणते मावशे तुला चांगलं माहिती आहे ना ग माझं किती मोठं आहे ग. एवढं मोठे कुटुंब परिवार मोठा आहे. मग कुटुंबाचं नाव का कधी घ्यायचं? परिवार मोठा असल्यामुळे मला जास्तचा माल घ्यावा लागतो. म्हणजे हा माल घेतला जास्त. मी तुला असं विचारते काय? खालच्या माठात खालच्या माठात शिरा आणि दाम कुंडून मला अगं रव्यापासून तयार केलेला शिरा घेतला हा. आणि मधल्या माठात मधल्या माठात खवा. उठा मंडळी खवा घ्या. तुला काय ग्रामपंचायतची सतरंजी वाटली का? या आणि कुळबी बसा. अगं खवा घ्या. अगं दुधापासून असा घुसळून 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 तयार केलेला खवा. वा वा. म्हणजे दुधापासून असा घुसळून 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 फेस निघस तयार केलेला खवा. खव्याला फेस निघत नसतो तुपाला फेस निघत असतो. बर खवा. हा. आणि वरच्या माठात हे मावशे माझ्या का बलात्कार करते का काय? वरच्या माठातल्या मालाचं नावच काढू नकोस. का ग? त्या मालाचं नाव जरी काढलं ना हा कुठे आहेत ग? आता आज सापड तेव्हा तिकडे आहेत ना ते चॉकलेटी शर्ट वाले खाली मान घालून चष्म्यावाले. हे काय हा हा तिकडे लांब लांब आहे काय? झुकी झुकी नजर. अगं वरच्या माठातल्या मालाचं नाव काढल्याबरोबर त्यांच्या तोंडाला चळा चळा पाणी सुटणारे. अरे भाऊ एवढ्यासाठी तू इथं आलाय काय? हा वरच्या माठात नुसता चिवडा 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 चिवडा. उठा मंडळी नुसतं चिवडा 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 घ्या. गोड खाल्ल्यावर मागून तिखट. वा 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 सुंदर बोललीस.
एकदा का थोडंफार गोड खाल्लं कपाठी मागून लावायचं. अगं तोंडी लावायला भुंडी लावायला नाही, तोंडी लावायला शेव चिवडा घेतलेला आहे. शेव चिवडा हा, आणि गळ्यामध्ये दागिना. शालू नेसले लोकाचा, बर. शालू नेसले लोकाचा आणि दागिना घालते बिगर भोकाचा. अगं 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 काय झालं ग? अगं रांड गवळ्याचीच का कुणाची आहेस? मी गवळ्याचीच आहे. अगं लहानाची मोठी झाली. हा. माझं वयाने कॅस ना कॅस गेलं, हा. पण बिन भोकरचा दागिना कधी पाहिला बी नाही कधी घातला बी नाही. मावशे, हा बिगर भोकाचा दागिना तू रोज घालत होती पण तुझ्या ध्यानात येणं झाले. कसं का? मला सांग, नवऱ्याच्या नावाचं कपाळाला काय लेत होतीस? कुंकू. मग त्या कुंकवाला भोक आहे का? हा खरंय. नाकाला भोक आहे, कानाला भोक आहे, पण कपाळावरच्या कुंकवाला भोक नाही. नाही. नवऱ्याच्या नावाचं कपाळाला कुंकू लिहाले, मंगळसूत्र घातलं, निघाले बाजारला. चालायचं. कुठं चालायचं? तू घेती काय निसती काय ते आधी सांग. मी पण घेणार ना माल. कोणता माल घेणार? या गिरायकाच्या आवडीचा. या नारायणगाव वाल्यांच्या आवडीचा माल तू घेणार? एकदा की मी माझा माठ बाजारात घेऊन गेले गेले का मला उभ्याच लागणार. काय गिराईक. मालाला, तुझ्या मालाला का तुला गिरायक लागल? अगं माझ्या मालाला गिराईक मग लागणार. मालाचं नाव घे. माल घेते मी अत्याचार अत्याचार. आणि नेसते बाई भ्रष्टाचार. तिकडे तिकडे भ्रष्टाचार चालू आहेत म्हणून तुम्ही नेसलीस नाही का? भ्रष्टाचार आणि गळामध्ये दागिने घालून बलात्कारावर लय जोर आहे बर का हिच्या. सारखा उठला सुटला की नुसता बलात्कारच पाहिजे. बलात्कार. हा, हे बघ, तो कृष्ण आपल्याला अडवतो नडवतो. अडवतो नडवतो, आपल्या दया दुधाची नासाडी करतो. हा. म्हणून आज त्याची नजर चुकून आड मार्गाने आपण बाजाराला जायचं. कसा? कसा? चला. जमुनिया येशीच्या दही दुधा घेऊन मथुरेचे जावो बाजारच्या आळी बाजारच्या आळी आलो मानो पवनी चंद्रावणी जमुनिया येशीच्या जवळी आलो मानो पवनी चंद्रावणी जमुनिया येशीच्या जवळी साऱ्या गोकुळी जमुनिया येशीच्या जवळी साऱ्या गोकुळी जमुनिया येशीच्या जवळी आलो मानो पवनी चंद्रावणी जमुनिया येशीच्या जवळी आलो मानो पवनी चंद्रावणी जमुनिया येशीच्या जवळी जाऊ
कशी जाऊ कशी जाऊ कन्हैया कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो कान्हा मुरली वाजवितो कान्हा मुरली वाजवितो कान्हा कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो कान्हा मुरली वाजवितो कान्हा मुरली वाजवितो कान्हा काही केल्या तू रे मनपाल केला काही केल्या तू रे मनपाल केला तुला गोपिकेने रती बसविले कन्हैया 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 तुला गोपिकेने रती बसविले कन्हैया 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 दास म्हणे जना आरंभीर याचा राजा आनंद बदीन याचा राजा आनंद बदीन याचा राजा आनंद बदीन डगरिया डगरिया झिमी रे झिमी 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 राम नाम मुस्काए डगरिया झिमी रे झिमी 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 राम नाम मुस्काए डगरिया झिमी रे झिमी झिमी मयूरा रे फुलविताय रे पिसारा मयूरा रे फुलविताय रे पिसारा मयूरा रे मयूरा रे मयूरा रे फुलविताय रे पिसारा मयूरा रे फुलविताय रे पिसारा अग नाच 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 राधे गुड गोयार अग नाच 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 राधे गुड गोयार रंगामध्ये भिजल तुझं गोर गोरांग रंगामध्ये भिजल तुझं गोर गोरांग अग नाच 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 राधे गुड गोयार अग नाच 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 राधे गुड गोयार अग नाच 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 राधे गुड गोयार घडा घेऊन शिरी हाट चढली सी कशी घडा घेऊन शिरी हाट चढली सी कशी हाड वाटेवरी तूच करता आणि कर तूच करता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया
स्वर्गाची जाऊ इसावा घेऊ उभून या सवयी उभून या सवयी साधू कवी असावे अंतरी जमुनिया येशीच्या जवळी साधू कवी असावे अंतरी जमुनिया येशीच्या जवळी साऱ्या गोकुळी जमुनिया वेशीच्या जवळी साऱ्या गोकुळी जमुनिया वेशीच्या जवळी साधू कवी असावे अंतरी जमुनिया येशीच्या जवळी साधू कवी असावे अंतरी जमुनिया येशीच्या जवळी राधा निघाली बाजारला राधा माशूर बाजारला बासरी बासरी लागे हे दाजी रजी रजी हे दाजी रजी 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 वर माझा गजरगला असांगात मदन शिरला पाठही पाजरला ए राजी झिररजी ए राजी झिररजी 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 अवतारी हरी बुजला बापुरा पटे कवी सजला क्या खवा क्या रवा सोहळा सहस्र 108 अरे वाय बाबा. गवळींचा मेळा मथुरेच्या बाजाराला चाललाय आपण यांना अडवलं पाहिजे. अगे हरिवली ह्या लोणी अगे दहिवली ह्या काय तशा ऐकणार नाहीत. या शि अगं मावशे! अगं मावशे! काय करते काय ग आता तू तर म्हणली हा ग मावशे अगं नाही म्हणाले मग अगं मावशे म्हणाले अगं मावशे म्हणली बा हा, हे मावशे काय झालं? बघ ना या बाबाची माझी ओळख नाही पाळख नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही बर आला न गपदिशी माझं ठरलं ग जरा शिकळ काढ मी त्याला विचारिती नाही कळली लय दुखत अरे थोडी शिकळ काढ ए भाऊ माझ्या तरल्या ताट्या पुरींचा मेळा पाहिलास कुशाल आलास आणि माझ्या तरल्या भांडपुरीचा हात धरलास धरला तर धरला परंतु तू धरायची जागा चुकलास म्हातारे हं. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी हा धरणीची जागा चुकलोय का? अरे लय चुकला मग असं कर हा हा धरणीची जागा कुठं असते ते तूच दाखवून दे. दाखव. सोडला आणि धरीत थर इथं थर इथं थर इथं काय ग पदराचं नाव कधी घ्यायची थेरडे मारितो ग मारितो लय मारितो अरे भाऊ पत्राचं नाव म्हटलं तुला का रे बाबा तू आलास आमच्या तरण्या ताट्यापुरींचा मेळा पाहिलास तू असा आहेस तरी कोण म्हातारे हो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अरे एक कायदा विचारणं आपण आलात कुठून आमच्या गावावरून आणि जायचं कुठे? दुसऱ्याच्या गावाला त्या गावाचं नाव आहे ना काय? गाव हे बघ तुला मी नीटपणे विचारतोय. अरे तुला मी नीटच सांगते आपण आलात कुठून आमच्या गावावरून आणि जायचं कुठे? दुसऱ्याच्या गावाला त्या गावाचं नाव आहे ना काय? गाव मार खायचंच कशाला बोलतेस खेळडे काय झालं? सरळ सरळ सांग की त्याला आलो गोकुळावरून आणि चालले मथुरेच्या बाजारला म्हणून हा भाऊ अरे गोकुळातून आणि निघाले मुताईला आलात गोकुळावरून सारखं मुतायला चाललात मथुरेच्या बाजारला कोणाच्या हुकमाने? नवऱ्याच्या आमच्या नवऱ्याच्या हुकुमाने तुमच्या नवऱ्याच्या. हा. अगं तुम्हाला ठाऊक आहे का काय तुमच्या नवऱ्याचाही नवरा प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यासमोर उभा असताना म्हणे आमच्या नवऱ्याच्या. ए, पाहिलं का मावशे काय ग काय म्हणतोय तो नवऱ्याचा नवरा मावशे हा? नवऱ्याचा नवरा म्हणजे नात्याने कोण झाला ग अगं नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्याने चुतड पुतण्या झाला चुलत पुतण्या हा. चुलत पुतण्या नाही होत मग डबल नवरा होतो दोन दोन नवरे बया तरी मी म्हटलं काय रात्री 4 वाजता मला डबल वज कसं काय लागलं तुला डबल ओझ घ्यायची सवय काय ग काय तुम्ही ओळखलं नाही? नाही ऐक हा? ऐक. अगं मी तुम्हाला
सर्वांना केलं हे. तोच मी. काय म्हणतो माहिती का? काय सर्वांना केलं. केलंय ना यांना केलं. सर्वांना केलं. तुझ्या गवळणीला विचार. मला सगळ्यांना केलंय. मला केलं. तुला देखील केलं. हिला अगं तुला तर त्यांनी सगळ्यांच्या आधी केलंय. सगळ्यांच्या आधी केले. माझ्याही आधी केलंय. हिला केलं. तिला देखील केलं आहे. अरे तुझी खाज भरली तुझी. का ग? तुला नेलं चौकाच्या खाद्यावर. का ग? चौकाला पूर्ण तुला परत आणलं. तुला लाज वाटायला पाहिजे. अरे नालायका, अजून हिच्या सीताफळाने डोळा उघडला नाही. अगे म्हातारे, ए थेरडे, लहान पोरगी बघून काही बोलायला लागली का? अगं ती नवीन गवळण आहे. तिची आई आजारी असल्यामुळं तो माल घेऊन ती बाजारात आली आणि तिच्या सीताफळाच्या डोळ्याचा आणि मालाचा काय संबंध का? अगं म्हणतो केलं म्हणून. अगं काय केलं ते तर विचार. काय केलं रे बाबा? अगे म्हातारे, तुम्ही आडाणी माताच्या गवळणी आहात. अरे बाबा खरंच आलं. तुम्हा सर्व गवळणीला मी निर्माण केलं. सर्वांना केलं. निर्माण निर्माण निर्माण. ह्या जगाचा करता करविता मीच आहे. हाय जगाचा जगाचा जगनायक. उमाजी नायकाचा पुतण्या. काय ग उमाजी नायकाचं येथे काय काम? अगं तो बंडखोर होता. तो बंडखोर होता. हा चोर आहे. काय ग काय बोंबललीस? चोर नाही. म्हातारे, हा तुम्हाला तशी माझी ओळख पटणार नाही. थोडक्यात तुमची ओळख सांगा ना थोडक्यात आमच्या तुम्हाला माझी पोराला माहिती सांग. एका रांगेत उभ्या राहा. पुरी ना लाईनीत उभा राहा. राहिल्या. हात जोडा. पुरी ना दोन्ही हात जोडा. जोडा नाही जोडा. जोडा. असे जोडायचे असे. जोडले जोडले. जोडले. डोळे झाका. पुरी ना दोन्ही डोळे झाका. झाकले. म्हातारे, हात जोडले, जोडले. डोळे झाकले, झाकले. तिसरा डोळा खुला ठेवा. खाली अरे, पाणी गळतंय ग. अरे तुझी काच भरली तुझी. का ग? अरे कशाला रे तिसऱ्या डोळ्याचं नाव काढलं? का ग? अरे आज 8 दिवस झाले माझा तिसरा डोळा चिपटला. पडलाय. तिसरा डोळा म्हणजे कोणता वाटला तुला त्याला विचार. अगं तिसरा डोळा कशाला म्हटला जातो? कशाला? ज्ञानचक्षु. हा ज्ञानचक्षु ज्ञानाचा डोळा ज्ञानाचा. आहे ना माझ्यासोबत. आहे माझ्याजवळ. आहे. हा कुठे आहे? चिरगुटात. चिरगुटात. अगं, त्रिकुटात. त्रिकूट. मला त्रिकुटात असतो नाही का? त्रिकूट त्रिकूट. ए भाऊ थोडक्यात तुझी ओळख सांग. ऐक. अवघे रचनेतील तळ, स्वर्गमृत्वाने पाताळ, त्याशी गमन करणार श्री नंदी यशोदेचा बाळ गवळणी. बोला कुंडली गवर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. आई मुक्ताबाई माते की. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं 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 ग बया. काय ग काय बोंबलीस? अरे म्हणलं तू श्लोक म्हणला करावं बारुडाला सुरुवात. तसं नाही ग. सांग. ऐक. राधिकेचा लाडका कृष्ण सखा. राधिकेचा लाडका कृष्ण सखा गवळणी. गवळणी जरा थांबल का. गवळणी जरा थांबल का. गवळणी जरा थांबल का. गवळणी जरा थांबल का.
आहे पटले ओळख. ए देवा खरोखर तुझी आम्हाला ओळख पडली बाबा. देवा शरण आलो शरण. ही माझी मुलगी तुला शरण आली. शरण आले आहे. हा, हा. कशाप्रमाणे? मुंगी प्रमाणे शरण आले. मुंगीप्रमाणे. मुंगीप्रमाणे शरण. हा. त्याचप्रमाणे मी सुद्धा आले तुला. तू देखील शरण आले आहेस. आले ना. कशाप्रमाणे? घोडीप्रमाणे. तिला सारखं घोड्याचंच ध्यान येतं. अरे बाबा. सारखी घोडी होती घोडी मागच्या जन्मात तिनं घोडीच असेल नक्की. लीनतेने शरण आली बाबा. लीनतेने नम्रतेने. नम्रतेने. देवा माझ्या मुली तुमची भक्ती करतील त्यांना मुक्ती द्या. हे करण लागते. ए देवा माझ्या मुलींची भक्ती ऐकायची. ऐकायची. मग ऐक भक्ती. चला. मला केलं खुण मिथाली दिवानी तुझ्या मुळ. काना मला केलं खुण मिथाली दिवानी तुझ्या मुळ. काना मला केलं खुण दिवानी तुझ्या मुळ. काना मला केलं खुण दिवानी तुझ्या मुळ. ना पाहिले दिवस रात्र येऊन घाली तो घोड. ना पाहिले दिवस रात्र येऊन घाली तो घोड. आनंदाचा बाळा काना मला केलं खुण मिथाली दिवानी तुझ्या मुळ. 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 कोपळे घेतो माग माग येतो धक्का मारून काना पळून जातो. कोपळे घेतो माग माग येतो धक्का मारून काना पळून जातो. ना पाहिली कुठली जात नाही अंतरी मला. ना पाहिली कुठली जात नाही अंतरी मला. मला घाली तो शिळा काना मला केलं खुण मिथाली दिवानी तुझ्या मुळ. 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 माले विकल्याला त्या मथुरेला हात घालून उष्णा करी हा मेला. माले विकल्याला त्या मथुरेला हात घालून उष्णा करी हा मेला. ना पोटाला खात बरी दुसऱ्याचा कळ. ना पोटाला खात बरी दुसऱ्याचा कळ. मला घाली तो डोळा काना मला केलं खुण मिथाली दिवानी तुझ्या
कान मन केलं खुण निघाली दिवानी तुझ्यामुळं कान मन केलं खुण निघाले दिवानी तुझ्यामुळं निघाले दिवानी तुझ्यामुळं निघाले दिवानी तुझ्यामुळं निघाले दिवानी तुझ्यामुळं निघाले दिवानी वा 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 छान अति सुंदर भक्ती केली. यानंतर कोण आहे? देवा मुलीची भक्ती आवडली. आता आमची एकच इच्छा आहे बाबा. काय इच्छा आहे? आमची एकच इच्छा आहे तुमचं बालरूप बघायचं. म्हणजे बालरूप तुम्हाला बघायचं. माझं बालरूप पाहायचंय का? कुंजवनात जाऊन तुमचं बालरूप बघायचे आणि तुमची रास क्रीडा खेळायची. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण चौघांनी राजकडे खेळायची. मग चालायची. हा. अगं राधा त्यांच्या आवडीची आहे. राधा बरोबर ते रास क्रीडा म्हणजे खेळ. राधे बरोबर राजकडे खेळायची. हा. आपण देखील तिच्या बरोबर हा. खेळायची. मग चलायचं कुंजवनात. चलायचं. चला. चला. प्रिय तमाशा रसिकांनो, जाहीर गरिबी साथ करता हो संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले वग सम्राट मास्टर चंद्रकांत ढवळपूरकर यांचे चिरंजीव सिनेस्टार मास्टर किरण कुमार ढवळपूरकर लोकनाट्य तमाशा मंडळाची गणगवळण आपण जसे ऐकले पाहिले तर रसिकांनो, आता आपण जाऊया आणि पाहूया श्री कृष्ण आणि राधिका यांची कुंजवनामध्ये चाललेली एक सुंदर अशी रस क्रीडा. रस क्रीडा. रस 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 क्रीडा. नको चोरी नंद किशोरा नको चिडू धेनु धरले हात सोडत कृष्णा जाऊ दे विकण्यालो कान्हा रे जाऊ दे विकण्यालो तुझी थट्ट तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्ट तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे नाही बरी रीत काना तुझी रे नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी 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 तुझी थट्ट तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्ट तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे नाही बरी रीत काना तुझी रे नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी 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 गोकुळ चारे पवन माळी गवळण साऱ्या गळबावरी गोकुळ चारे पवन माळी गवळण साऱ्या गळबावरी प्रीत कान तुझी रांगडी रांगडी प्रीत कान तुझी रांगडी प्रीत काना तुझी रे नाही बरी प्रीत काना तुझी रे नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई
ग पिचली माझी बांगडी 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 सागर घेऊन पाण्यास जाता येतणी जाता अमारवीता सागर घेऊन पाण्यास जाता येतणी जाता अमारवीता रीत कान तुझी रांगडी रांगडी रीत कान तुझी रांगडी रीत काना तुझी रे नाही बरी रीत काना तुझी रे नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी 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 तुझी थट्ट तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्ट तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे नाही बरी रीत काना तुझी रे नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी 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 माझ्या लहानपणाचा मित्र रामदास ढोबळे त्यांना बोलवून घेतो. ओ ढोबळे, राम राम बाबा, राम 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 राम. बरं झालं बाबा तू भेटला बरं, आणि भेटला तर भेटला जिवंत भेटला. माझी काय तुला प्रेत भेटायला पाहिजेत होतं? अरे तसं नाही बाबा, तो असतो मुंबईला होय. आणि मुंबईला होतात बॉम्बस्फोट, कुणा पूर येतो. हा. मला त्याच्यात तू सापडलात का काय? अरे मी पुरातही सापडणार नाही आणि बॉम्बस्फोट मध्ये सापडणार नाही. मला माहितीये तू कसा सापडणार नाही सापडणार. कारण पुलाखाली नेहमी गांजावडीत बोंबलत बसलेला. तोंड फोडू का तुझा? काय विचार काढला? मी गांजा ओढत नाही. काय विचार काढला? अरे बाबा, आपल्या गावची आहे यात्रा. बर, यात्रेनिमित्ताने आपल्याला कार्यक्रम आणायला पाहिजे. अरे बाबा तमाशाचा कार्यक्रम आणायचा. हा. पण ह्या माझ्या तरुण रसिकाला झाली गाण्याची घाई. बर, हाय का नाही? त्यामुळे काय होतं माहितीये का? काय? माझा तरुण रसिक आहे ना, हा, खाली बसून का होईना पण लाईन माराय बघत होतो. बर आणि लाईन मारता मारता रूपांतर प्रेमामध्ये होतं. बर. म्हणून माझ्या तरुण मित्रासाठी शेर आहे. कुठला शेर? मित्रांनो, माझा शेर जर आवडला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायचा, आणि जर माझा शेर नाही आवडला तर छोटा भाऊ म्हणून मला माफ करायचं. म्हणून माझा तरुण मित्रासाठी शेर आहे. बोल. अरे प्रेम करावंसं वाटतं पण आपलं कुणीच नसतं. हा. प्रेम करावंसं वाटतं पण आपलं कुणीच नसतं. आणि सुदैवाने जर का एखादं चालून आलं तर ते पहिलंच एंगेज झालेलं असतं. बाबानो, कुणी लाईन मारण्याचा प्रयत्न करू नका. गेली 4 महिने झाले आमच्या दोघांचाच नंबर नाही तर तुमचा नंबर कुठे लागायचा. त्यामुळे काय होतं माहिती का? काय होतं? माझ्या तरुण रसिकाला असं प्रेम जर मिळालं नाही तर पुण्याला बुधवार पेठेसारख्या ठिकाणी जातो आणि येडस होऊन मरतो. म्हणून काय म्हटलं माहिती का? काय म्हणलं? अरे गांडू भडवे रंग चढ़ाए मर्दों का हो गया हाल. मर्दों का हो गया हाल. अरे गांडू भडवे रंग चढ़ाए मर्दों का हो गया हाल. हाँ. अरे घर की पतिव्रता भूखी मरी और पेड़े खाए वो छिनार. मित्रांनो, तुला सांगायचं म्हणजे असं, काय रे बाबा? ज्यांनी या हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली, हा, स्थापना केली, हाय की नाही? हो. त्या संस्थापनेचे छत्रपती शिवाजी राजे, हा, हाय की नाही? हो. त्यांच्या काळातली माणसं कशी ना आजची कशी माणसं होती? त्यांच्या काळातली माणसं, ती माणसं रोज सकाळीच उठे, रोज सकाळीच उठे, बिन तोंड धुता तलवार घेऊन शत्रूच्या मागे सुटे. शत्रूच्या मागे सुटे. अरे लढता लढता त्यांची मान कटे पण कभी पीछे ना हटे. पिछे न हटे. नाही तर आजकालची माणसं कशी? कशी रे बाबा? आजची माणसं रोज सकाळीच उठे, रोज सकाळी उठे, बिन तोंड धुता देशीच्या अड्ड्यावर सुटे. हात कशाला तिकडे करतो? उधार पेता पेता साऱ्या चड्ड्या पिटे पण कधी पीछे ना हटे. अरे मित्रा, बाबा, हा.
गावची आली यात्रा यात्रा आली आणि यात्रेसाठी पाहिजे छोटा मोठा हो कार्यक्रम. कार्यक्रम पाहिजे. मित्र माझ्या नजरेसमोर एकच कार्यक्रम आहे. कुठला रे? कैलासवासी गणपतराव चव्हाण सविनकर यांच्या आश्रयाखाली हा वग सम्राट मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे चिरंजीव सिने स्टार मास्टर किरण कुमार ढवळपुरीकरांचाच कार्यक्रम गावाला घेऊन जायचा. अरे बाबा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे, मी पाहिलेला आहे. अरे किती पैसे जाऊ दे जाऊ दे रे. आणि जर काही थोडेफार पैसे कमी कमी पडले पडले तर आपण तुझी बायको विकू. तोंडात पाय घालू का तुझ्या? अरे बावळटा. तसं नाही बाबा, तुझी बायको बचत गटाचे अध्यक्ष आहे की नाही? अध्यक्ष अध्यक्ष मग तिच्याकडून पैसे घेऊ हो. आणि कार्यक्रम ठरवलो. बरं. पण तिथे जायचं कसं? कसं? आईला आई हे लक्षात ठेव. परक्या बाई बरोबर बोलताना नेहमी समंजसपणात बोलायचं आहे का नाही? हा आईला आई आईला आई बाईला बाई बाईला बाई. आली तर सोडायची नाही. तोंड फोडू का तुझं धरून? काय दर्शन अरे घेतलं दर्शन घेतल्याशिवाय बाबा संत तुकाराम महाराज बोले काय म्हणतात? परधन मानावे जायचं का वामन, परधन जाणावे जैसे वमन, परधन मानावे जायचं का वामन, वमन परश्री माते समान जाण. हो परश्री माते समान जाण. आणि जर का ती आली चालून धरावे तिचे दोन्ही चरण 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 चरण. जायचं. हा मग आपल्याकडे नाही पैसा, पैसे नाही. आपल्यात पैशावाला माणूस हा कोण? या कंपनीचे मालक हा सिने स्टार मास्टर किरण कुमार ढवळपुरीकर बरं यांच्या बंगल्यावरती जाऊ, जाऊ त्यांच्याकडून पैसे घेऊ पैसे घेऊ आणि कार्यक्रम ठरवायला जाऊ. चालेल. मग मी त्यांना देऊ का आवाज? दे आवाज त्यांना. मिस्टर किरण कुमार. संगीत है शक्ति ईश्वर की, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. हर स्वर में बसे हे राम. रागी जो सुनाए रागिनी, तो रोगी को मिले राम. वक्त हर घड़ी जुबां पे साईं बाबा का नाम है. हर वक्त हर घड़ी जुबां पे साईं बाबा का नाम है. और यहाँ बैठे हुए तमाम मेरे संगीत के चाहने वालों को मास्टर किरण कुमार का प्यार भरा सलाम है. जी हाँ, तो मेरे प्यारे बहन और भाइयों, दोस्त और साथियों, ले चलते हैं आपको संगीत की दुनिया में. संगीत की दुनिया में जाने से पहले, संगीत की दुनिया में जाने से पहले जिस भगवान ने ये दुनिया बनाई है, जो सारी दुनिया का मालिक है, जो सारी कायनात का मालिक है, उस भगवान को, अल्लाह को प्रभु शंकर को और जो कहते हैं सबका मालिक एक है, श्रद्धा और सबूरी जिनका ब्रीदवाक्य है, वही साईनाथ बाबा के चरणों में प्यार के 2 फूल हम अर्पित करते हैं. जमाने में कहा टूटी हुई तस्वीर बनती है, तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है. तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली. शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे घर पे सवारी. शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे घर पे सवारी. लपे दुआएं, आंखों में आंसू, दिल में उम्मीदें, घर झोली वाले तू बिछड़ा मिला दे. बुझे दीपक जला दे. तू बिछड़ों को मिला दे, बुझे दीपक
जला दे, तू बिछड़ों को मिला दे, तुझे भी बंद चला दे। ये गम की रातें रातें ये काली, इनको बना दे ईद और दिवाली। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी। लब पे दुआएं आंखों में आंसू, दिल में उम्मीदें भरी झोली वाले। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी। शिरडी वाले साईं बाबा शिरडी आया है तेरे दर पे सवारी। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी। इस्लाम कहते हैं अल्लाह, हिंदू कहता है हरिओम, क्रिश्चियन कहता है गॉड। हमने इन तीनों को एक मिलाकर नाम रखा है मालिक। श्रद्धा सबूरी, हम सबका मालिक ये। नाम हिंदू नाम मुसलमान, मैं तो मालिक ने बनाया हुआ एक इंसान। नाम है मेरा साईं राम। इस कलयुग में हर इंसान दुखी है। अगर संसार का दुख मिटाना चाहते हो, सुख पाना चाहते हो, तो हमारी शिरडी को पाव लगाओ। द्वारका माई में बैठकर मालिक का भजन करो, पूजन करो। हमारी धुनी की उदी माथे पे लगाओ, हम तुम्हारा दुख दूर करेंगे, सुख प्रदान करेंगे। शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे। माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख ये हरेल सर्व त्याचे। जरी हे शरीर गेलो मी टाकूनी, तरी धावेन भक्तासाठी। नवसास पावेल माझी समाधी, धरा दृढ विश्वास माझ्या ठाई। सुबोई आदिशक्ति मुक्ता माते का संदेश आया, बाबा मिलने के लिए आ जाओ। शिरडी छोड़कर आना पड़ा। माता का दर्शन लिया, सभी भक्तों को आशीर्वाद दिया, दिल को बहुत तसल्ली मिली। आदिशक्ति माता मुक्ताई तेरे दरबार में बाबा फरियाद करता है। तेरे दरबार में बाबा फरियाद करता है, हम रहे या न रहे, मगर बैठे हुए सभी श्रोता को, माता बहन को सही सलामत रखे। अल्लाह अनंत कोटि ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगिराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। बहुत 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 शुक्रिया। जी हाँ प्यारे बहनों और भाइयों, दोस्तों और साथियों, ये था मास्टर किरण कुमार म्यूजिकल नाइट का एक भक्ति भरा अंदाज।
तो दोस्तों इस भक्तिमय वातावरण से खींच के हम आपको ले चलते हैं और एक भक्तिमय वातावरण की ओर। त्याआधी आमचे परममित्र की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्या गॅरेजला असतो, आमचे सहकारी आदरणीय कैलाश शेठजी पानसरे यांच्याकडून साई भक्तीस 501 रुपयाचं मानधन आले आहे। आभारी आहोत, ऋणी आहोत। तसेच शिवाजी शेठ बोराडे यांच्याकडून 101 रुपयाचं मानधन आलेले आहे। आभारी आहोत, ऋणी आहोत। SK मेडिकल आमचे संतोष भाऊ यांनीही साई भक्ती गीतास 101 रुपयाचं मानधन दिलेलं आहे। आभारी आहोत, ऋणी आहोत। हा तर रसिक मित्रांनो, कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात जर करायची असेल तर सर्वप्रथमतः आपण आपला आराध्य श्री गजानन गणराया यांची पूजा आरती करतो, यांची मनोभावे सेवा करतो। त्याचप्रमाणे आम्हीही आमच्या रंगबाजीची सुरुवात एका गणेश वंदनेपासून करत आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांच्या परिचयाचे की ज्यांनी अनेक वर्ष आपल्या नारायणगावचं नेतृत्व केलं, ते आज नेतृत्व आपल्यापासून हरवलेलं आहे। ज्यांनी या लोककलेवरती अतोनात प्रेम केलं, असेच आमच्या सर्वांचे सहकारी आदरणीय वल्लभशेठजी बेनके साहेब आज आपल्यात नाही। त्यांना मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय गणपतदादा कोकणे यांनाही आदरपूर्वक आदरांजली अर्पित करतो आणि सादर करीत आहेत आपल्या समोर आमच्या कंपनीचं पुढचं गीत, ते म्हणजे ज्यांच्या शुभागमनाने, ज्यांच्या पूजेने आपण सर्व कामे करतो, तेच श्री गणेशाची पूजा आम्ही आमच्या रंगमंचावरती करणार आहोत आणि आपल्या समोर सादर होत आहे गणेश वंदना। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु। आमच्या शिरावरती असावा असे मी साईंचरणी प्रार्थना करतो। 1-2 मिनिटं फक्त। हाँ तो प्यारे बहनों और भाइयों, हाँ तो रसिकांनो, हे होतं एक सुंदर असं आपल्या
यम्मा 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 ये खूबसूरत समा यम्मा 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 ये खूबसूरत समा बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ यम्मा 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 खूबसूरत समा यम्मा 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 खूबसूरत समा और बरसात की रात है जिंदगी कल हम कहा तुम कहा हर बरसात की रात है जिंदगी कल हम कहा तुम कहा तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है ये भीगा मौसम काली घटाएं सुनी पड़ी है उल्फत की राहें प्यार करने के लिए वक्त वक्त है तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है वल्ला 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 नहीं मिलेगा ऐसा घाघरा 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 हाथ जिया दोस्तों देव येडा झाला पहा कशी नवलाई शिवावतारी तुझी पार्वती आणि तीचही बानुबाई येळकोट जय बल्ला सदानंदाचा देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी व्हायला अर्धगीन त्या खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी व्हायला अर्धगीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन 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 जाऊन चंदनपुराला राहतो या भानूच्या घराला जाऊन चंदनपुराला राहतो या भानूच्या घराला हुरळ पडली वेळ झाला देव भुलून कसा गेला होता तिचा प्रण आला पूर्ण तो करून तिला घालून पैंजण म्हणजे तुला मी सांभाळीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन
जोडा शंभू पार्वतीचा घेऊन पर्व पुण्याईचा जोडा शंभू पार्वतीचा घेऊन पर्व पुण्याईचा घेऊन खंडोबाला वाचा येतो या खंडोबा देवाचा ध्यास होता म्हणी तुला वचनात गुंथुणी म्हणे होत मी तिचा धणी जरा अंतरीची खून त्या खंडोबाची कारभारीन झाली पानु धनगरीन 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 देवाधिपती कशी हरली त्याची मती एका मनात इच्छा होती कधी होईल अर्धगीन त्या खंडोबाची कारभारीन झाली पानु धनगरीन 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 खंडोबाची कारभारीन झाली पानु धनगरीन. तर हे होतं सुंदर आणि साऊंड चालतो ट्रेनिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग तुझ्या चिकन्या रुपड्याला मन तोडून पाहताय ग तुझ्या चिकन्या रुपड्याला मन तोडून पाहताय ग दिलाचं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलाचं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलाचं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग आली फुला ग कसं मार्केट आले तुला ग माझ्या काळ जात कोरले तुझ्याच बिनावाला ग तू वयात आली फुला ग कसं मार्केट आले तुला ग माझ्या काळ जात कोरले तुझ्याच बिनावाला ग तुझ्या ज्वानीच्या झाडावर मन भरर घेतय ग तुझ्या ज्वानीच्या झाडावर मन भरर घेतय ग नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग आहा पडत केलंय चेंजिंग आणि साऊंड चालतो ट्रेनिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग आणि साऊंड चालतो ट्रेनिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग बघ डीजे वाल्याचं वार कसं तुपानी वाजतंय ग बघ डीजे वाल्याचं वार कसं तुपानी वाजतंय ग दिलाचं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलाचं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलाचं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग देखण्याची तार आहे जीवनाची दवर प्रीतीच्या वहीचा आहेत वरचा कवर तू दिसाय देखण्याची तार आहे जीवनाची दवर प्रीतीच्या वहीचा
आहेत वरचा अक्षोयकच गाणं डीजेला व्हायरल होतंय ग अक्षोयकच गाणं डीजेला व्हायरल होतंय ग दिलाचं झापूक झोपूक झापूक झोपूक वाजत राहतंय 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 ग हा याराना सारा जमाना हसीन का दीवाना जमाना कह फिर क्यों पूरा है दिल लगाना सारा जमाना हसीन का दीवाना जमाना कह फिर क्यों पूरा है दिल लगाना सारा जमाना ये कौन कह रहा है तू आज प्यार कर ले जो कभी भी खत्म ना हो लो एतबार कर ले ये कौन कह रहा है तू आज प्यार कर ले जो कभी भी खत्म ना हो लो एतबार कर ले मन ले मेरी बात सारा जमाना हसीनों का दीवाना जमाना पे है फिर क्यों पूरा है दिल लगाना सारा जमाना बचना है हसीनों के आ गया बचना है हसीनों लो मैं आ गया हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी अदा है यारों से जुदा बचना ए हसीनों के आ गया बचना ए हसीनों लो मैं आ गया दुनिया में नहीं है आज मेरा सा दीवाना प्यार वालों की जुबां पे है मेरा ही तराना सबकी रंग भरी आंखों में आ चमक रहा है मेरा ही नशा बचना ए हसीनों लो मैं आ गया बचना ए हसीनों लो मैं आ गया जब कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाओ तराना यार झूम झूम के होले होले ओले 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 मुझको लुभाती है जवानिया मुझे लुटाती जिंदगानिया मोनी नबी ने मस्त बहुत सारी लिए ओले 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 जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाओ तराना यार झूम झूम के बोले ओले 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 सारा जमाना हसीनों का दीवाना जमाना पे है फिर क्यों पूरा है दिल लगाना सारा जमाना सारा जमाना सारा जमाना सारा जमाना सारा जमाना
जाओ तुम चाहे जहां, याद करोगे वहां कि एक लड़का दुनिया में है जो दे सकता है तुम पे जान। जाओ तुम चाहे जहां, याद करोगे वहां। जाओ तुम चाहे जहां, याद करोगे वहां कि एक लड़का दुनिया में है जो दे सकता है तुम पे जान। जाओ तुम चाहे जहां, याद करोगे वहां। जाओ तुम चाहे जहां, याद करोगे वहां। तो मेरे प्यारे दोस्तों,
चोच काढून बघतोय राग काय आंब्याचं रूप मी सांगू चोच काढून बघतोय राग नका येड्यावानी हो वागू नका येड्यावानी हो वागू नका येड्यावानी हो वागू नका येड्यावानी हो वागू हातात मावना तरी विघावना हातात मावना तरी विघावना थोडक्यात गंमत भरी अहो या ना तुम्ही घ्या ना आंबा तोतापुरी घ्या ना आंबा तोतापुरी घ्या ना आंबा तोतापुरी रसरसीत गावरान मेवा डोळे झाकून खुशाल खावा रसरसीत गावरान मेवा डोळे झाकून खुशाल खावा आंबेवालीची आठवण ठेवा आंबेवालीची आठवण ठेवा आंबेवालीची आठवण ठेवा आंबेवालीची आठवण ठेवा पोटभर खाऊन विसावा घेऊन पोटभर खाऊन सावा घेऊन थोडक्यात गंमत भरी आहुया ना काय मंडळी बरं आहे का नारायणगाव वाले आपले खोडद वाले 14 नंबर वाले सगळे बरे आहेत ना बरे आहेत का आहो दाढीवाले कुठे आहेत इकडे आहे सगळे झालं का करू का सुरुवात करू सुरुवात हा साहेब लय घाईवर आल्यात बाबा आई ग झक्कास झुकेगा नहीं साला आहो चष्मे वाले साहेब तुम्ही जरा या ना आहो दांडके वाले तुम्ही सुद्धा या बर का हळू जरा या ना किरण वाजगे साहेब तुम्ही पण या बर का आणि थोडं जरा या ना आहो मोबाईल वाले लय शूटिंग चालली बाबा कवाची मिशीवाले जरा या ना आणि पॅन्ट वाले जरा या ना हळूच जरा एकदम हळूच जरा घ्या ना अहो काय घ्या ना आंबा तो बोल काय होते आंबा कोचापुरी आंबा तोतापुरी असा मोठा
अरे नालायका आंबा तोतापुरी तोतापुरी हे बघ हा. हाच तमाशा गावाला घेऊन जायचा घेऊन जायचं रे तमाशा चांगला चाललाय चांगलंय आता या ठिकाणी कुणी मालक मॅनेजर बायमा असतील हा त्यांच्या संग ओळख परिचय करून घ्यायचा पण तुला हे चाटाळ बोलायची सवय बर. चाटाळासारखा बोलू नको बाई बरोबर बोलताना व्यवस्थित बोल स्त्रियांची इज्जत करणं हे पुरुषाचं कर्तव्य असतं. अरे बाबा मला चांगलं माहिती हा बाई संग बोलायचं म्हणल्यावर त्याला बाईच्या पोटच मी लागते म्हशीला झालोय अरे तसं नाही बाबा वजनात बोलायला बाई बाई संग वजनात बोल तू एक काम कर काय रे तिथं उभा राहा मी त्या बाई संग बोलतो हा, वजनात बोल हा हो हो बोलू का तुला व्यवस्थित बोल बरं का बाईला बोलू का मार खायचं बोलू नको अरे मार खायचा टाइम आला तर तुला कशाला मला आणलं मार खायलाच आणलंय थांब मी तिला बोलवतो बोल बोल हो बुई ए बावळटा अरे बाई बोल काय बाई बाई म्हण काय वजनात म्हणतो वजनात अगं बाई तोंड फोड का तुझ्या माईचा पाथर डिवाला तुझ्या अगं बाई तसं नाही अरे गड्यासारखं बोल वजनदार हा ओ बाई ओ बाई नमस्कार मराठी बात बरंगिल्ला इन कानाडी बात मांडरी अप्पा ए बाबा ती बाई काय म्हणली माहिती का काय म्हणली मांडी ओ बस रे अप्पा आणि एवढा ढिगोल घाल रे आप्पा अरे तसं नाही बाबा ती बाई कन्नडी मधून बोलली तुला मराठी बात भरंडे लाईन कन्नडी बात मान रे आप्पा म्हणजे कन्नडीतून बोलली कन्नडीतून बोल मग रे. मी बोलतो त्यांना अरे तू काही दिवस बेळगावला होतास ना हा आणि मोडकी तोडकी हान हा घे आणून अरे बाबा खोटा बोल पण रेटून बोल मी बाई संग बोलतो अय्यो बाई मराठी बात बरंगिल्ला इन कानाडी बात मांडरी अप्पा अय्यो बाई अयो बाबा ए इकडे काय रे जमलं माझं जमलं मग मी जाऊ का जा घरी जाऊ अय्यो बाई अयो बाबा आम्ही दोन माणस तुम्ही दोनच माणस दोनच असत आय आय आम्ही दोन माणस हा आमुच रान मद्रास अयो रामा मद्रास हा. रेल गाडी न डब्बो इकडे कुणीकडे इकडे मर रा तिकडे कुणीकडे डब्बो या रेल गाडीनं डब्बो नसता मग मोठा मोठा डब्बा असत रेल गाडी न डब्बो रेल गाडीनं डिब्बो मोठ मोठ डिब्बो मोठ मोठ डिब्बो बायानं पुरा बायानं पोर गिचडम गिचडी गिचडम गिचडी यमना यमन यमना डांगला बॉक्सो ए तुझं मड गेलं तुला नेला चौगाच्या खांद्यावर तुझ्या केडीचा बाबा असला काय समजलास रे एका बुक्की तुझा खालचा दात पाडीन ए हा? तू एका बुक्कीत जर माझा खालचा दात पाडला हा तर मी मटण कशाने खाणार भुंड्यानी खा वर ए. पासा रस्ता माझ्या नादी लागू नको तू माझ्या नादाला लागायचं नाही मी लय डेंजर माणूस आहे मी सुद्धा लय डेंजर बाई आहे समजलास का गड्या माणसाची अरे आमच्या बायकांच्या नादी लागू नका समजलास का बायाच्या अंगामध्ये 36 नखरे असतात ते जर एक जरी नखरा दाखवला ना तर तुझे 3, 13, 14, 12 वाजतील ए बाई हा. आम्ही गडी माणसं गडी माणसं तुम्ही गडी माणसं मग मग तुम्ही गडी काय करू शकता आम्ही गडी जे करू ते तुम्ही काहीच करू शकत नाही अरे आम्ही बायका जे करू ना ते तुम्ही गडी काहीच करू शकत नाही मंडळी गडी माणूस करील ते ही करील का नाही करायची का नाही आजकाल बाया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कमवतात बर कष्ट करतात शेतात राबतात हा. हा बायकांना काही कमी समजू नकोस बाई हा मग ह्या गोष्टीवर आपण दोघांनी पैल लावायची हारजीत लावायची हरची चालेल चालेल हारजीत लावू हा? आणि या हारजीतला साक्षीदार म्हणून हे आपले मायबाप रसिक आहेत ना या रसिकांना साक्षीदार ठेवू हे रसिक आहे ना रसिक हा, मायबाप हा. हे आपले पंच बर मित्रांनो मूछ वाले की कदर मूछ वाला ही करताय हा का बघू 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 बघ बाई बघू बाई हा पैन लावायची लागली ना आणि जर तुम्ही हरला मी जर हरले तर तुम्ही माझं बायको व्हायची बर आणि तुम्ही जर हारले तर मी तुमचा नवरा होईल ए मुस्कांड्या काय झालं चिदबी मेरी न पडबी मेरी करतो वय रे मग काय करायचं लुगडी धुवा लागतील आमची लुगडी ए सोड किरकोळ आहे किरकोळ आहे. आ, ए बाई हा हा आहे ना हा 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 नदीला नेऊन साबण लावीन बर
आणि मी आहे ना हा मी चुकून आणून इथं कठडे वाळात घाली. बरं बरं चालेल बाई? चालेल हा हो लागल मंडळी लावू का पैन? पैन लावायची तुमची साथ आहे मला बाई. हा आम्ही गडी माणसं तर गडी माणसं. हा आम्ही गडी माणसं हेलिकॉप्टर चालू. फक्त 2 माणसं घेऊन हेलिकॉप्टर चालवतात. तर आम्ही बायका विमान चालवतो 100 ते 150 माणूस घेऊन. आणि त्या विमानामध्ये जेवढेही पॅसेंजर असतील त्यांना सर्व्हिस देतो. कुणाला पाणी देतो, कुणाला गोळी औषध लागली, आजारी पडलं तर त्याला गोळी औषध देतो. म्हणजे तुम्ही सर्व सेवा देता हा विमानामध्ये. हा आम्ही आहे ना बाई हा आम्ही 12 डब्याची रेल्वे चालू. आम्ही काही कमी नाहीयेत. मग? आम्ही सुद्धा बुलेट चालवतो बुलेट. बुलेट हा एक परशाची आली रे आली. अहो बाई हा. आरतीचा परशाचा सोडून द्या विषय. हा. आम्हाला महत्वाची गोष्ट आहे अजून 5-50 गाडी ऐकाव. बाई हा पैन लावली तुम्हाला. हा आम्ही आहे ना हा आम्ही उभ्यानी लग्न करू. तुम्ही उभ्यानी लघवी करू शकता. आम्ही गरोदर राहतो गरोदर. बाळाला जन्म देतो, स्तनाचं दूध पाजून त्याला लहानाचं मोठं करतो. तुम्ही पुरुष गरोदर राहू शकता का? कालची गोष्ट आहे. मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. हा बाई हा गरोदर होता. तो गरोदर होता आणि मागणं सर्जरी केली का त्याची? नाही बाई सीझर. आम्ही हा झाला टिंगलीचा विषय. आतापर्यंत तुम्ही 4-5 गाणे ऐकलीत. बरोबर. अजून 4-5 गाणे ऐका, नंतर आपण तमाशा ठरवायचं व्यवहाराचं बोलू. चला. हाँ तो जय दोस्तों एक निवेदन आलेलं आहे डिपार्टमेंटच्या अधिकारी मंडळींकडून. मित्रांनो, कायद्याचं बंधन हे सर्वांनाच आहे. त्यांनी फक्त 2च गाण्याची परमिशन आम्हाला दिली होती, परंतु कैलास शेठ आणि किरण भाऊ वाजगे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी फक्त 2 वाजेपर्यंतच कार्यक्रम करण्याची परवानगी मंडळाला दिलेली आहे. कार्यक्रम अर्धा देखील अजून झालेला नाही, परंतु नाविलाज आहे, कायद्याच्या पुढे कुणालाही जाता येणार नाही. तरी मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि काही मोजकी गाणी फक्त साहेबांनी दिलेल्या परवानगीनुसार काही मोजकी गाणी आपल्या समोर आम्ही सादर करणार आहोत. पुनश्च काही चूकभूल झाली असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा मागतो. मी कैलास शेठ पानसरे आणि किरण भाऊ वाजगे यांचे आभार व्यक्त करतो. किमान 2 वाजेपर्यंत तरी त्यांनी आम्हाला परमिशन दिली आणि डिपार्टमेंटच्या अधिकारी मंडळींचंही मी शतशः ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आपण आम्हाला सहकार्य केलं, असं सहकार्य इथून पुढच्या सर्व कार्यक्रमाला करावं अशी विनंती करतो. आणि काही मोजकी गाणी आपल्या समोर जेवढे 2 वाजेपर्यंत घेता येईल तेवढे घेतो आणि कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी करतो. धन्यवाद. हाँ तो मेरे प्यारे दोस्तों, अभी आपके सामने पेश करते हैं 3 गानों का रिमिक्स धमाका यानी कि शूटर. और इस गीत को लेकर आएंगे हमारी पार्टी के टीवी स्टार सिने स्टार मास्टर अमल कुमार यादव पुणेकर. उनके साथ देते हैं मिस माही और मिस जया और मिस को. देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. Richard. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 करे नीचे का छोटा.
It's not the end yet. Picture अभी बाकी है. दर्शकांनो हे होतं का सुंदर असं गीत. तुझ्या जवानी नग तुझ्या इशाऱ्या नग तुझ्या जवानी नग या इशाऱ्या नग माझ्या काळजात घातला या या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. तुझ्या जवानी नग या इशाऱ्या नग तुझ्या जवानी नग या इशाऱ्या नग माझ्या काळजात घातला या या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. तुझ्यावर प्रेम झालं ग काळजात मार्केट तू जाम केलं ग हे बघताच तुझ्यावर प्रेम झालं ग काळजात मार्केट तू जाम केलं ग मी झालो पागल तुझं याड लागलं मी झालो पागल तुझं याड लागलं माझ्या दिलात तुझं सना या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. हे नको दुसऱ्या प्रेमाची अपेक्षा करू माझ्या दिलाच तू रान पकरू नको दुसऱ्या प्रेमाची अपेक्षा करू माझ्या दिलाच तू रान पकरू तुझा रंग गुलाबी तुझी चाल शराबी तुझा रंग गुलाबी तुझी चाल शराबी मला प्रेमाचा रंग थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव थोडी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. तुझ्या जवानी नग तुझ्या इशाऱ्या नग तुझ्या जवानी नग तुझ्या इशाऱ्या नग माझ्या काळजात घातला या काय मित्रांनो गाड्या कशा आहेत आपल्या एक नंबर आहे ना. मग ड्रायव्हर आहे का नाही आपल्या गावात ड्रायव्हर किती आहेत भरपूर आहेत म्हणजे एवढे मोठे ड्रायव्हर असले आमच्या गाड्या पुरणार आहेत का तुम्हाला नाही पुरणार. म्हणून कसं झालं पाहिजे जरा दमानं कसं झालं पाहिजे दमानं
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव हा दर्शकांसमोर सादर करत आहोत एक सुंदर असं आगळवेगळं गाणं. गाण्याची बोल आहे एक घरवाली एक बहारवाली म्हणजेच दिवानी माई दिवानी. एक सुपर गाणं आपल्या समोर सादर करत आहोत. घेऊन येत आहे आमच्या पाठीतील मदन मस्ताफ सर मिस पूनम त्यांना साथ आहे मास्टर आदिकुमार आणि त्याचे साथी कलाकार. घेऊन येत आहे सुंदर असं संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं तुमच्या सर्वांचं आवडतं गीत एक घरवाली एक बहारवाली याने के दिवानी माई दिवानी 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 तो पेश करते हैं सुपर गीत आ रहे हैं हमारे पार्टी के कलाकार मास्टर आदि कुमार उनके साथ देते हैं मदन मस्त बिस्फोनम उनके साथी कलाकार. परंतु नाविलाज आहे तुमचा नाही माझा नाही आणि साहेबांचा नाही. मी किरण भाऊ आणि कैलास शेटला विनंती केली होती परंतु त्यांच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी 2 वाजेपर्यंत परवानगी दिली. आता एक शेवटचं गाणं होईल तेही आमच्या कंपनीचं खास आकर्षण. पाण्यामध्ये हे गाणं होईल आणि त्यानंतर कंपनीची म्हणजे या कार्यक्रमाची सांगता होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. आता आपल्या समोर एक अतिशय गाजलेला चित्रपट मोहरा या चित्रपटातील एक गीत आपल्या समोर सादर होईल. गीताचे बोल आहेत टिप टिप बरसा पाणी. या टिप टिपला घेऊन येत आहेत या आमच्या कंपनीचे आन बान शान टीव्ही स्टार रेडिओ स्टार सिनी स्टार मास्टर अमोलजी जाधव पुणेकर आणि त्यांची सहकलावंत जयाजी नागपूरकर. तर सादर करणार आहोत चित्रपटाचं नाव आहे मोहरा आणि गीताचे बोल आहेत टिप टिप बरसा पाणी. रामभाऊ शिवाय यांच्याकडून 201 रुपये धन्यवाद. नाही कळला अंत पारियाचा कानडा